कल्याण डोंबिवलीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी. केडीएमसीनं जलसंपदा विभागासोबत झालेल्या बैठकीनंतर मोठा निर्णय घेतलाय. येत्या सोमवारी 11 मेच्या मध्यरात्रीपासून ते मंगळवारी 12 मेच्या मध्यरात्रीपर्यंत तब्बल 24 तास पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच पाण्याची साठवणूक करून ठेवावी असं आवाहन महापालिकेने केलं. तर बुधवारीही पाणी कमी दाबाने येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस थोडं नियोजन करूनच पाणी वापरावं लागणार आहे. भारतीय हवामान खात्याने घोषित केल्यानुसार यावर्षी अल निनो आणि आयोडीचा प्रभाव जास्ती जाणवला असल्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत आत्ताचे जे पाणी आहे त्याचं नियोजन करण्याबद्दल आपल्याला जलसंपदा विभागाकडून कळवण्यात आलेलं आहे. आणि सर्व ज्या ऑथॉरिटीज पाणी उचलतात त्यांना सगळ्यांना समन्वयाने पाणी कपात करण्याबाबतच्या त्यांच्याकडच्या सूचना प्राप्त आहेत. त्यानुसार आपण हा दिनांक 12 तारखेला आपण हा 24 तासाचा शटडाऊन घेणार आहोत. सोमवारी रात्री 12 वाजता पाणी जाईल ते मंगळवारी रात्री 12 वाजता पाणी चालू होईल.